आमच्या गावची यात्रा आहे आणि त्यासाठी 2 दिवस सुट्टी घेऊन गावी आलोय आणि यात्रा उद्या आहे. तर आज माझ्याकडे वेळ होता तर मामाच्या गावाला निघलोय. बघा आपली सजनी एकदम चमकते आज, एकदम चकाचक धुतली आहे आणि तिला हा कव्हर पण टाकलाय नवीन रिबुकचा, त्याच्यामध्ये मोबाईल पण ठेवता येतो आपल्याला. गाडीला 2 वर्ष झालीत आणि असली टाकाटक गाडी ठेवली ना आपण, थोडासा पण प्रॉब्लेम नाही होऊन दिलाय. काय आपण वस्तू कायम कायम घेत नाही ना, त्यामुळे घेतलेल्या वस्तू जपून वापरायचा. हे बघा गावाकडे आल्यानंतर किती छान वाटतं. एवढे मोठे मोठे झाडं कधी शहरात पाहायला मिळतात का हो? शक्यच नाही. आहे ते झाडं तोडून टाकले जातात आणि विकासाच्या नावाखाली, डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळं काही कृत्य चालतंय. तर हे बघा हे झाडं किती मोठे. आता हे वर्षानुवर्ष मला आठवतं, मी लहानपणापासून पाहतोय, जसं मला समजायला लागलंय तसं तेव्हापासून हे झाडं मी मामाच्या गावाकडे जाताना कायम बघतो आणि तेव्हापासून हे झाडं येत अजून आहे. आता पुढली येणारी पिढी पण जातील पण तरी हे झाडं आहेत तसेच आपल्याला पाहायला मिळतील. हे आता पाहण्यासाठी तर आपण नाही राहणार पुढल्या पिढी येऊपर्यंत, कारण माणसाचं आयुष्यमान पण खूप कमी झालंय त्यामुळे. तर आता निघूया मामाच्या गावाला. मस्त मित्रांनो, आज सकाळी दाढी वगैरे केली चकाचक. आता तुम्ही म्हणता दाढी वगैरे चकाचक केली तर मामाच्या मुलीला पाहायला जातोय की काय. तर आमच्या मामाला मुलगीच नाहीये, एकच मुलगी होती, तिचं लग्न झालेलं आहे आमच्या मावस भावासोबत. तर मामाला मुलगी नाहीये. आता मी मामाला आणि आजीला भेटायला चाललोय. तर चला जाऊया. इथून आपल्याला अजून अंतर एक 25 किलोमीटर जायचंय आणि आपली गाडी 25 किलोमीटर मिनिमम 25 मिनिटात किंवा 30 मिनिटात कव्हर करते. 60-70च्या स्पीडनी जरी चाललं तरी, पण आपण चालतो 90च्या स्पीडनी, त्यामुळे कव्हर होऊन जातं अंतर. श्रीरामपूरवरून आलेत आणि इकडे कुठे गेले दादा? करजगाव. आता परत रिटर्न चालले. घ्या. ठीक आहे, 100 रुपये घ्या यातले. 100 राहू द्या तुम्हाला. आता जेवण वगैरे घरी जाऊनच का? बेलापूरला? श्रीरामपूरवरून सायकलवरती दररोज? बापरे. बरं बरं चला या. हो, आनंद वाटला रोज. 100 रुपये आपल्यासाठी 100 रुपयाची गोष्ट मोठी नाहीये, पण ते श्रीरामपूरवरून इथपर्यंत आलेत म्हणजे श्रीरामपूरवरून अंतर किती आहे? दररोज 30-40 किलोमीटर ते सायकलवरती व्यवसाय करतात. तू आता काय काय खाते? काय काय खाते तू? जाते का तू? आमची आई पण खाते अजून. सकाळी मी आलो, हो म्हटलं आई बरं आहे का? ओळखलंच नाही अगोदर. म्हणून तू कोण भाऊ? म्हणलं गणू आहे ना. अरे आला का आला का, ओळखलंच नाही. आता जरा कमी झालं. मित्रांनो, आज आमच्या तालुक्याचा गुरुवारचा बाजार असतोय. मी आलोय बाजाराला. घेणार तर काही नाहीये, फक्त फिरायचंय इथे. आता मला एक मिठाईचं दुकान शोधायचंय, भोले प्रसाद. तिथे आपले मयूर शेठ उभा आहे. महेश शेठ कुठं दिसत नाही. हा इथे. ओके, मिळालं. किती शोधलं तिकडून इकडं. ही आमच्या गावची यात्रा आहे उद्या आणि हे सगळे कावडी आमच्या गावचे पाणी घेऊन गावात येत आहेत. आता आज संध्याकाळी गावात त्यांचा मुक्काम आणि उद्या देवावरती पाणी अर्पण होणार. तर आज संध्याकाळी हे सगळे गावात थांबणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 शर्ट पॅन्टी मिळून माझे सगळे 15 कपडे आज धुवून टाकलेत. अजून इकडं पण वाटतंय. तर मित्रांनो, मामाच्या गावी जाऊन आलोय मी
तर आता उद्या आमच्या गावची यात्रा आहे, तर आज संध्याकाळी लवकर झोपायचं आणि उद्या सकाळी लवकर उठायचं. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघून घ्या आणि आपला यात्रेचा ब्लॉगसुद्धा उद्या येणार आहे, तो पण नक्की बघा. चला बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.